ही चौकशी तुकाराम मुंडे साहेबांकडूनच करून घ्या। हे व्यावसायिक लोक आहेत, धंदे करणारी लोक आहेत। ही तपास आपण तुकाराम मुंडे साहेबांना देणार। एक मिनिट, ही प्रथा थांबवायला पाहिजे, ही प्रथा थांबवायला पाहिजे। आणि फक्त चौकशीचे आदेश जे आहेत ते तुकाराम मुंडेंना देऊ नका, पूर्ण त्याचा कार्यभार शासनाचे अधिकार आहेत कोणाकडनं कुठची चौकशी करायची। तुम्ही इकडे सर्टिफिकेट द्यायचं काम करू नका, शासनाला ठरवू दे काय 50-50 कोटी रुपयेचा प्रॉफिट करणारी ही संस्था ज्या ज्या अधिकाऱ्यांमुळे या खड्ड्यात पडली आहे, माननीय वळसे पाटील साहेब म्हणाले, माननीय अतुल भातखळकरजी म्हणाले, आपण त्याची चौकशी हे सामान्य जणांकडनं करून घेऊ नका, ही चौकशी तुकाराम मुंडे साहेबांकडनंच करून घ्या। ही चौकशीचे अधिकार तुकाराम मुंडे यांच्याकडे द्या आणि हाफकिनची इन्स्टिट्यूटची चौकशी झाल्यावर या सभागृहामध्ये माशेलकर समितींचा अहवाल आपण ठेवणार आहात। पण माशेलकर समिती 2017 मध्ये अहवाल देऊन गेली, आज 2026 आहे, केवळ 1400 कोटी रुपये मागितले होते। ही सरकार एवढी दुबळी आहे का? कुठली सरकार असेल ती की 1400 कोटी रुपये लोकांचा जीवनमान राखणारी, लोकांना अपंगत्वाकडनं वाचवणारी, अँटी वेनम लस बनवणारी, DTPची लस बनवणारी ही संस्था जगवण्यासाठी की कोणती दुबळी सरकार आहे जे 1400 कोटी रुपये देत नव्हती? अध्यक्ष महाराज, आणि म्हणून हा रिलायन्स लाईफ सायन्स असो किंवा कोणी असो, हे व्यावसायिक लोक आहेत, धंदे करणारी लोक आहेत, त्यांना प्रॉफिट पाहिजे। आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात ज्यांचे हाफकिनच्या संदर्भात म्हणणे आहेत त्या सर्व आमदार आणि सर्व लोकांना एक्सपर्ट्सना घेऊन एक बैठक करा। हाफकिन कधीच प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जाणार नाही, कारण आपण प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये गेले की याचे सगळे सिक्रेट्स ज्या लसीचे आहेत, तुमच्या ज्या सगळ्या रजिस्टर केलेल्या त्याचे इनाम आहेत, हे सगळे लोकांना तुम्हाला द्यावं लागेल। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही तपास आपण तुकाराम मुंडे साहेबांना देणार का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की आपण सरकारकडनं जी मदत लागेल ती द्या किंवा बॉन्ड बाहेर पाडा। लोक हाफकिनच्या नावाने कोट्यावधी रुपयाचे बॉन्ड देतील, पण हे प्रायव्हेट पार्टनरशिपचे धंदे बंद करा आणि फुल टाइम IAS ऑफिसर त्या तिकडे लावा आणि हाफकिनची साफसफाईची जबाबदारी, साफसफाई म्हणजे कचरा काढायची नाही, परंतु हाफकिनच्या गैरव्यवहारची साफसफाईची जबाबदारी आपण FDIचे कमिशनर तुकाराम मुंडेंना देणार का? अध्यक्ष महोदय, खूप चर्चा झालेली आहे, परंतु वॅक्सिन सारखा अतिशय महत्त्वाचा आणि हाफकिनचा विषय आहे। माझे बंधू आमदार सागर यांनी प्रश्न विचारला, पण थोडा तो अर्धवट आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की हाफकिन सारखी इन्स्टिट्यूट चालायला पाहिजे, पण त्यातला भ्रष्टाचार आणि फक्त चौकशीचे आदेश जे आहेत ते तुकाराम मुंडेंना देऊ नका, पूर्ण त्याचा कार्यभार जो आहे हा तुकाराम मुंडेंच्याकडे सोपवावा। नंबर दोन जी पेंटा हे एक मिनिट, ही प्रथा थांबवायला पाहिजे, ही प्रथा थांबवायला पाहिजे। शासनाचे अधिकार आहेत कोणाकडनं कुठची चौकशी करायची। तुम्ही इकडे सर्टिफिकेट द्यायचं काम करू नका, शासनाला ठरवू दे काय करायचं आहे ते। चला पुढे, पास झाला। प्रश्न क्रमांक 3।